विषय आहे त्याच्या आवाजाला त्वरित प्रतिसाद द्या. त्याच्यासाठी वचन घेतले आहे इब्रिकरास पत्र 3 अध्याय मधलं 8वं वचन. ते सांगतं, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. हालेलुया. तुमच्या आत्मिक वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी पवित्र आत्म्याशी एक अतिशय समृद्ध आणि केंद्रित नातेसंबंध जोपासणे आवश्यक आहे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, तो सर्व सत्यात तुमचे मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला चालवतो. त्याचा आवाज ओळखणे आणि योग्य प्रतिसाद देणे त्याच्या सोबतचे तुमचे चालणे बदलेल आणि तुमच्या जीवनाचा त्याचा उद्देश तुम्हाला गौरवशालीपणे पूर्ण करण्यास मदत होईल. हालेलुया. कदाचित तुम्ही बाहेर कोणाशी बोलत असाल आणि नंतर पवित्र आत्मा तुम्हाला म्हणतो, तू आज खूप बोलला. हालेलुया. तू ज्या गोष्टी बोललास त्या तू बोलायला नको होत्या, ते फक्त तुमचे मन बोलत आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. त्या सध्या सुधारणेला गांभीर्याने घ्या आणि याबद्दल त्याचे आभार माना. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात त्याच्या सेवेला प्रोत्साहन देत आहात. काही जण त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी अडचणीत येतात, परंतु त्याची इच्छा नेहमीच तुम्हाला पुढे लपून बसलेल्या प्रत्येक धोक्याला टाळण्यास मदत करण्याची असते. हालेलुया. यशाया 30 अध्याय 30 वचन म्हणते, तुम्ही उजवीकडे वळा किंवा डावीकडे वळा, तुमचे कान तुमच्या मागून एक वाणी ऐकतील, जो म्हणेल हा मार्ग आहे त्यात चाल. आज तो आवाज तुमच्या मागे नाही, तो तुमच्या आत आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही तुमच्या आत त्याचा आवाज ऐकता, जो तुम्हाला काय करावे किंवा काय करू नये हे सांगतो, तेव्हा जलद गतीने कृती करा. त्याचा आवाज ओळखण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा. त्याचा आवाज ओळखणे सोपे आहे, कारण तो तुम्हाला वचनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि दिशा देतो. हालेलुया. तो तुम्हाला जे काही सांगतो ते वचनाच्या बाजूने असते. दुर्दैवाने काही जण त्याचा आवाजाचा प्रतिकार करत राहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम म्हणजे निष्क्रियता, अपयश. महिन्यामागून महिने ते तसेच राहतात, प्रगती नसलेल्या चक्रात अडकतात. त्यांच्या आत्मिक वाटचालीत अपरिपक्व असतात. आत्मिक परिपक्वता म्हणजे पवित्र आत्म्याप्रती संवेदनशीलता. हालेलुया. प्रौढ ख्रिस्ती त्यांच्या सुधारणेला आणि सूचनांना लवकर समर्पित होतात. त्यांना समजते की प्रभावी ख्रिस्ती जीवन आणि आत्मिक वाढीसाठी पवित्र आत्म्याने मार्गदर्शन महत्वाचे आहे. म्हणून ते त्याच्या मार्गदर्शनाला आणि आवाजाला नम्रतेने त्वरित प्रतिसाद देतात. हालेलुया. तर आपण सर्वजण उभं राहूया. सर्वांनी माझ्या नावावर घोषणा म्हणायची आहे. आता एक हृदयावर ठेवा आणि माझ्या नावावर घोषणा म्हणा. प्रिय पित्या, मला तुमच्या वचनाला आणि तुमच्या आवाजाला संवेदनशील असलेले हृदय दिल्याबद्दल धन्यवाद. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि सूचनांद्वारे मी एक उत्कृष्ट जीवन जगतो, जे तुमच्यामध्ये पूर्णपणे आनंददायी आहे. कारण मी ख्रिस्तामध्ये माझे नशीब पूर्ण करतो. तुमचे ज्ञान माझे हृदय भरते आणि तुमचं प्रेम माझ्यामधून मुक्त
मुक्तपणे वाहते. वाहते. कारण मी आत्म्याशी सुसंगतपणे चालतो. परिपक्वता कृपा आणि उद्देशात वाढत जातो. येशूच्या नावात येशूच्या नावात आमेन.